श्री रंगदेवतेस आणि नाट्यरसिकास विनम्र अभिवादन करून इस्पॅलियर ड्रामा स्कूल सादर करीत आहे बालनाट्य चल ग बशी भरा भरा. लेखक अंबादास जोशी, दिग्दर्शक सुजित जोशी, प्रकाश योजना विनोद राठोड, संगीत मिलिंद फडके, विकी रोहोम, नेपथ्य सुखदा जोशी, संदीप रत्नपारखी, मानसी भंडारकर, रंगभूषा माणिक कानडे, संकल्पना आणि निर्मिती सचिन उषा विलास जोशी. इस्पॅलियर ड्रामा स्कूल सादर करीत आहे बालनाट्य चल ग बशी भरा भरा. आणि मुलं तर माझ्या नावाने एकमेकाला चिडवतात. ए माकडा
चित्त तुला खाईल ना. अरे बापरे, नको नको, तुम्ही माझी शर्यत हरण्यासोबतच राहा. बरं, अजून कोणाची काही तक्रार? मलाही गोष्टीत बदल हवाय. मी आणि माझा मित्र एका जंगलात जातो. त्या जंगलात एक अस्वल येतो. मी घाबरून एका झाडावर चढतो आणि माझा मित्र झाडाखाली झोपून घेतो. आणि तो अस्वल माझ्या मित्राच्या कानात बोलतो की जो मित्र संकटात मित्राला साथ देत नाही तो कधीच खरा मित्र नाही. पण आमची चांगली मैत्री आहे. मी माझ्या मित्राला संकटात का टाकू? म्हणून मलाही माझ्या गोष्टीत बदल हवाय. अरे खरी मैत्री हेच तर दाखवलंय. बरं, मी तुम्हा सर्वांना वचन देतो, तुमच्या सगळ्यांच्या गोष्टीत नक्की बदल करेल. अरे उलट मला नवीन गोष्टींसाठी विषय मिळाला. बरं, अजून कोणाची काही तक्रार नाहीये ना? चला. माझी तशी काही तक्रार नाही. अरे वा वा वा, धन्यवाद गांडगोबा. लेखक माशय, पण जंगलाचा राजा वाघोबाला करावे, कारण सिंह इतकाच वाघ पण ताकदवर आहे. अरे राज्य करायला ताकदी बरोबर अक्कलही लागते गांडगोबा. लेखक महाशय, म्हणजे ही बेअक्कल आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही 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 नाही. खामोश. अपनी सुबह को लगाम दो. शब्द जरा तोलून वापरा लेखक महाशय. विहिरीच्या पाण्यात स्वतःच्या प्रतिबिंबाला हसणारा सिंह अक्कल हुशार असं म्हणायचंय का तुम्हाला? फार मस्ती आली का तुला? या वाघाच्या नादी लागू नको, नाहीतर या वाघाबरोबर तुलाही फाडून टाकेल. लेखक महाशय, मला माझ्या गोष्टीत मुळीच बदल नकोय, पण ती विहिरीची गोष्ट काढून टाका. मी बघतो कोण मोर्चे काढते ते. तूच ना तो ससा मला विहिरीकडे घेऊन गेला होतास. नाही महाराज, तो ससा मी नव्हता. मी तर भित्रा ससा आहे. एका गोष्टीत माझ्या पाठीवरती एक झाडाचं पान पडतं आणि मी आभाळ पडला आभाळ पडला आभाळ पडला आभाळ पडला असं म्हणत धावत सुटणारा ससा आहे. हा तो ससा जो तुम्हाला विहिरीजवळ घेऊन गेला होता. नाही महाराज, मी नाही तो ससा. मी तर कासासोबत रेसमध्ये बीती आहे. हो ना लेखक महाशय? हो महाराज, खूप बिझी आहे. मग कशाला आले? चला निघा इकडून. कोणी जाणार नाही इकडून. बदल करा, बदल करा आमच्या गोष्टीत. वागोबा, जब तक सूरज चांद रहेगा, शहरी जंगल का राजा रहेगा. ए दाढीवाला, सगळे प्राणी सुधारले आता. कंटाळले तुला. शिकार करायची हिंमत नाही आणि चालला राजा व्हायला. काय रे, बरोबर आहे ना? कोण? हे बघा प्राजंदा, हा बदल मला काही शक्य वाटत नाही. का शक्य वाटत नाही? नेहमी नेहमी सिंह जंगलाचा राजा का? मीही त्याच्या एवढा ताकदवार आहे. हवं असेल तर आमच्यात युद्ध लावा. जो जिंकेल तोच राजा. वागोबा, आपली पायरी सांभाळून बोल. तुला कच्च्या काकडीसारखं खाऊन टाकेल. मी तुला भाजलेल्या बांगड्यासारखं खाऊन टाकेल. मी तुला बटाट्यासारखं सोलून खाईल. मी तुला टरबूजासारखं फोडून खाईल. मी तुला उसासारखं तोडून खाईल. मी तुला पुरे 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 पुरे. अरे हे सगळे शाकाहारी मेन्यू आहे आणि तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात. लेखक महाशय, नवरात्र चालू आहे म्हणून. आमच्या गोष्टीत बदल करणार आहात की नाही ते सांगा. गोष्ट? तुझी कोणती गोष्ट? हे तुला जंगलाचा राजा व्हायचंय का गोष्टीत बदल हवाय ते आधी नीट ठरव. हो, गोष्टच. कोपड्यातल्या म्हातारीची गोष्ट. त्या गोष्टीत आम्ही दोघं भांडत बसतो आणि ती म्हातारी पळून जाते. त्यामुळे माणसांच्या राज्यात आम्ही मूर्ख ठरतोय. लहान लहान मुलं हसतात आमच्यावर. आता तर मी राजा होणारच आणि त्या म्हातारीला सोडणार नाही. म्हातारी कोणाला म्हणतो? नाही वागोबा. तू मला मारणार? बरं झालं म्हातारे, तू इकडे चालीस. आज तुझी गोष्ट
संपूर्ण असतात तो. काय रे लांडगोबा? हो हो म्हातारे, आता तू काही इथून जिवंत जाणार नाही. अशी कशी जाणार नाही? एकीकडे जाते, रोटी खाते, जोड होते, मग मला खा. कळलं का लांडगोबा? मग मला खा. लेखक मासे, मला माझ्या गोष्टीत मुळीच बदल नकोय. ती मी निघाली माझ्या लेकीकडे. वाघाच्या शेपटीवर पाय दिलाय, आता तुझा भोपळा फोडतात. एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर तुझी शेपटी उपटून काढेल. अरे जा, हिम्मत असेल तर होऊन जाऊ दे. चार भावंडे. हर हर महादेव. वाघोबा, गाडी वाजव. बघा बघा, उंदीर आले मदतीला. लेखक महाशय, नुकोही मला नसतो. हा एवढूसा उंदीर, हा काय मला मदत करणार? ए उंदरड्या, जातोस का देऊ तुला फेकून? जातो म्हणतात तर जातो. मला काय, जेव्हा तुम्ही संकटात असाल तर मी नक्की तुमची मदत करेन. राजा घाबरला, माझी टोपी दिली. राजा घाबरला, माझी टोपी दिली. अरे उंदरा, हा राजा तो राजा नाही रे. चुकीच्या पानावर आलाय आणि तेही चुकीच्या वेळी. तू सायकल पटकन जा. राजा भिकारी, माझी टोपी घेतली. राजा भिकारी, माझी टोपी घेतली. वाघोबा, गाडी वाजव. अरे थांबा थांबा, तुम्ही भांडू नका. दोन मांजरींची भांडणं मी सोडवली आहे. तुमचं पण भांडण मीच सोडवेन. आणि का रे वाघोबा, मांजर तर तुझी मावशी आहे ना? लेखक महाशय, ही एवढीशी मांजर माझी मावशी कशी असेल? मला तर सगळ्याच गोष्टीत बदल हवाय. बदल करा, बदल करा, आमच्या गोष्टीत बदल करा. बदल करा, बदल करा. आमच्या गोष्टीत बदल करा. अरे अरे थांबा, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, तुम्ही आपापल्या पानावर जा. आता सध्या गोष्टी जशा आहेत तशाच राहतील. कोणीही आपल्या पानावर जाणार नाही. गोष्टीत बदल झाल्याशिवाय कोणीही इथून जाणार नाही. हो हो, कोणी आपल्या पानावर जाणार नाही. बदल करा, बदल करा, आमच्या गोष्टीत बदल करा. बदल करा, बदल करा. गेले सगळे. अहो महाराज, जर त्या वाघाने त्या म्हातारीला खाल्लं ना तर तो जंगलाचा राजा होईल. महाराज, राजा. बघतो कसा खातो त्या म्हातारीला. वाघोबा, काय करावं, कोण मदत करेल? सगळा गोंधळ झालाय. कोण मदत करेल? हा, शहाणा पंडित. शहाणा पंडिता, ए शहाणा पंडिता, बाहेर ये लवकर. आलो आलो. खूप घाबरलेले दिसतायत लेखक महाशय. मीही तेच म्हणतो. खूप घाबरलेले दिसतायत लेखक महाशय. तू गप्प बसल्या खा. अरे गप्पा मारायची वेळ नाहीये पंडिता. तुला माहितीये का, सगळ्या प्राण्यांनी मोर्चा आणला होता. त्यांना त्यांच्या गोष्टीत बदल करून हवाय. बदल बदल हवा असणारच. हव्या तशा गोष्टी लिहिता. मग करा बदल. बदल? काय काय ते काय काय. एवढं सोपं आहे का ते बदल करणं? बदल करा. त्या वाघाला जंगलाचा राजा व्हायचंय, आणि त्या सिंहाला गोष्टीत बदल नकोय. बदल? मलाही बदल हवाय. मला मूर्खाचा शहाणा पंडित व्हायचंय. हो हो करतो. हा तू मूर्खाचा शहाणा झालास तर मग करतो. मी पूर्ण शहाणा नसलो तरी अर्धा शहाणा आहे.
विचार कर. तो वाघ त्या म्हातारीला गाठण्याच्या आधी आपण तिला गाठूया. म्हातारी आता कोणत्या पानावर असेल? पानावर वाघाने सगळं पुस्तक वाढून ठेवले. सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडे झाल्या. कठीण आहे. मी रडतो तिला बोलून. माझी शक्ती मग काय कामाची? चला चला शक्ती दाखवूया चला. ओम ह्रीम क्रीम ओम हर स्वाहा. म्हातारी जरा जाड दिसते. जास्तच तूप रोटी खाल्ली वाटतं. सोडा मला सोडा. सोडा मला सोडा. सोडा मला सोडा. हे म्हातारी दिसते ना. मग हे कोण? मी बंडू. बंडू? अरे बंडू हा लांड गालेऱ्याला गोष्टी मधला बंडू आहे. फार मस्तीखोर आहे. हे काय? हो तर लोक ते ना. तू कोण? तू कोण? आणि खोटा बोलायला एक नंबर. लष्कराला रे आला. लष्कराला रे आला. रंगो कुठे आहे रंगो? कसं फसवलं ना? फसवलीस? बा फसवलीस. लष्कराला रे आला. रंगो दिसत तर नाही. या. हे काय केलेस? अरे तूच जादू केली आहे ना. आता परत कसं पाठवायचं याला? लष्कराला रे आला. आता हे घाबरणार. अरे खरंच रागीव आलाय. अरे येऊ दे अरे शाळा पंडिता कुठे चाललंय? लष्कराला रे आला. दांडोबा ओढत होतो पकडून आणा त्याला. सशांनो गोष्टीत बदल हवाय ना? हो हो हवाय तर जा मग पकडून आणा त्या पोराला. कोण कोण मी? इथं भित्रच असेल. एका गोष्टीत माझ्या पाठीवरती एक झाडाचं पान पडलं. रे माहिती आम्हाला. बापरांनो पकडून आणा त्या पोराला. हो हो आता पकडून आणतो. दांडोबा तरी दिसली की आपण भांडत बसायचं नाही. सरळ पकडायचं आणि फाडून टाकायचं. हो हो वाघोबा नक्कीच. वाघोबा आता तू राजा होणार आहेस. याला खाऊन टाकू त्याला काढून टाकू. हे असं करायचं नाही. काय? मान्य मान्य सगळं मान्य. एकदा कमी राजा झालो मग तुमच्यासोबत गाजरही खायला येईल. वाघोबा तू आम्हाला मुळीच गाजर दाखवू नकोस. सोडा मला सोडा. सोडा मला सोडा. वाघोबा वाघोबा हे बघा आम्ही त्या मुलाला पकडून आणलंय. काय रे इथे काय करत होता? त्या लेखक आणि शाना पंडिताशी काय बोलत होतास? कोण लेखक? कोण शाना पंडित? हा त्या शेंडीवाल्या बुवांनी मला पकडून आणलं होतं. काय सांगितलं त्यांनी? त्यांना कोणत्या तरी म्हातारीला पकडायचं होतं. दांडोबा माझा संशय खरा ठरला. पण चुकून त्यांनी मला पकडून आणलं आणि मी त्यांना हे असे मारलं. पण तुम्ही माझ्या गोष्टीत काय करताय? आम्ही तुझ्या गोष्टीत नाही. तू आमच्या गोष्टीत आलायस. तुमची गोष्ट? आम्हाला आमच्या गोष्टीत बदल हवाय. तुला तुझ्या गोष्टीत बदल हवाय का? नाही नाही मला नकोय बदल. आपलं लष्कराला रे आला. लष्कराला रे आला. हेच बरं. बघ तू तुझ्याच गोष्टीत राहायचं. इतर दुसऱ्या गोष्टीत नाक खुपसलं तर यावेळेस बकऱ्या नाही तुलाच खाईल. तू माझ्या बकऱ्या खातोस? हो हो मीच आहे तो लांडगा. लष्कराला रे आला. लष्कराला रे आला. गप्प बस रे. ती म्हातारी सावध होईल. घाबरते का मी तुला? काय रे लांडगोबा घाबरते का मी तुला? हे बघ ही मी निघाली जंगलातून. हिम्मत असेल ना मला अडवून दाखवा. काय रे हे छोटे छोटे प्राणी घेऊन तुला राजा
ऐकत का बसलाय? धर तिला आणि पाडून द्या. वाघोबा, तुम्हाला राजा व्हायचंय ना, मग तुम्हीच सुरुवात करा. अरे रे रे, आधी ठरवून तरी घ्या, मला पहिले कोण खाणार? नंदगोबा तू खाणार की वाघोबा तू खाणार? मी जंगलाचा राजा होणार आहे. पहिले मी खाईन. मला पस्तीस बदल आहे, पहिले मी खाणार. पहिले मी खाणार आहे. पहिले मी खाईन. पहिले मी खाईन. वाघोबा, लाडगोबा, तुम्ही बसा भांडत. ती मी निघाली माझ्या लेकीकडे. पहिले मी खाणार आहे. पहिले मी खाणार आहे. पहिले मी खाईन. मी सांगितलं मी खाणार आहे. जंगलाचा राजा मी होणार आहे. पहिले मी खाईन. मला वाटलं वाघोबा. तो मुलगा आणि ती म्हातारी तो काय गेलं पळून? तुम्ही कसे भांडत? वाघोबा, 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 मलाही माझ्या गोष्टीत बदल हवाय. मला मूर्खाचा शहाणा पंडित व्हायचंय. माझी शक्ती पूर्ण नाही पण अर्धी आहे. मी तुझ्या गोष्टीत बदल करतो, पण तू काय मदत करशील आम्हाला? तुम्ही सांगाल ती मदत करेन. तू त्या म्हातारीला पकडून आणू शकतोस का? हो, नक्कीच पकडून आणू शकतो, पण तुम्हाला माझ्या मागे काही मंत्र म्हणावे लागतील. हो हो म्हणतो. अंगण अंगण गोल रिंगण, अंगण अंगण गोल रिंगण, रिंगणामध्ये अडकेल कोण? रिंगणामध्ये अडकेल कोण? अगागं खगका पहा, खगांग खगका पहा. अरे मूर्ख पंडिता, हे कसं म्हणायचं? आम्हाला जर का मूर्ख म्हणत असशील ना, तर तुझा फडशा वाढीन. तू मूर्ख आहेस. कोण सांभाळून बोल. म्हणजे तुम्ही आत का आलात? मी इकडे रिंगण आखले होते, आता त्यात आपण दोघे आलात. मूर्ख पंडिता, आम्हाला कोणी अडकवू शकत नाही. तूही मूर्ख आहेस, आता तुम्ही दोघे या रिंगणात अडकलात. काहीतरी कर. मी काय करू? माझ्याकडे अर्धीच शक्ती आहे. अरे पण काही उपाय असेल ना. उपाय आहे ना. जोपर्यंत दुसरे दोन जण या रिंगणात येत नाही, तोपर्यंत हे रिंगण तुटणार नाही. हे आम्हाला काही नाही माहिती. तू आम्हाला यातून बाहेर काढ, नाही तर आम्ही तुला शहाणा पंडित करणार नाही. मी काय करू? माझ्याकडे अर्धीच शक्ती आहे. हे सश्या, आधी या रिंगणात ये. वाघोबा, मी काही एवढा मूर्ख नाही. मी राजा सिंहाला फसवले. तू तर आता राजा होणार आहेस आणि तू आधीच रिंगणात अडकून बसलाय. आता बस गोल फिरत. माकडांनो, रिंगणात या, म्हणजे आम्हाला बाहेर पडता येईल. लांडगोबा, आम्ही टोपीवाल्याच्या गोष्टीतले माकड आहोत. आम्हाला टोपी घालू नको. जो दुसऱ्यांसाठी खड्डा करतो, तोच त्या खड्ड्यात पहिले पडतो. काय रे वाघोबा, हे रिंगण माझ्यासाठी आखलंस ना? थोडी आता स्वतःच बसलाय त्या गोल गोल फिरत. आमच्या लहानपणी ना आम्ही एक खेळ खेळायचो. तो कोणता? गोल गोल राणी, इता इता पाणी. गोल गोल राणी, इता इता पाणी. गोल गोल राणी, मूर्ख पंडिता, आम्हाला बाहेर काढ. अरे रे 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 वाघोबा, तुला जंगलाचा राजा व्हायचं होतं ना, म्हातारीला संपवायचं होतं ना, आता बस अडकून. वाघोबा, मूर्ख पंडिता, हे काय केले? चुकीचे मंत्र म्हणून तू वाघालाच अडकवलेस. तू मूर्ख असलास तरी ही गोष्ट चांगली केलीस. वाघोबा, आता तू रिंगणात अडकलाय. तू सुटेपर्यंत म्हातारी तिच्या लेकीकडे पोचली असेल. आता आपण निघायला पाहिजे. गोल गोल राणी, इतंक पाणी. मूर्ख पंडिता, बाहेर पडू दे, तुला सोडणार नाही. आता तुम्ही सुटायच्या आधी मी इथून सुटतो. मूर्ख पंडिता, तुला असं कोण सांगू शकत? लांडगोबा, आता काय करायचं? गोष्टीत बदल कसे आणायचे आणि मी राजा कसा होणार? वाघोबा, तुझं राजा व्हायचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. अरे जा, हिम्मत असेल ना तर आत येऊन बोल या रिंगणात.
गोल गोल राणी इत्ता इत्ता पाणी. वा बाबा, मी तुला सोडणार नाही. हो महाराज, तुम्ही काय केलं? आता आपण दोघं या रिंगणात अडकलो. हा, तुमच्या त्या उंदराला बोलवा ना, तो आपल्याला काय मदत करेल. मूषक, ए मूषक, बाहेर ये लवकर. बोला महाराज, बोला, काय मदत करू? ये उंदरा, आता या रिंगणात आणि तुझ्या महाराजांना सोडव. मी आलो. मी बाहेर पडलो. मूषकराज, आज तुम्ही माझी मदत केली, पण उद्या मी तुमची मदत मुळेच नाही करणार. आता मी चाललो त्या म्हातारीच्या शोधात. या बाबा, मी तुला सोडणार नाही. महाराज, मी तुमची मदत करेन. अहो महाराज, तुम्ही हे काय केले? त्या वाघाला सोडून काय केले महाराज? हराम आता तो राजा होईल. सांग बाबा, मी तुला सोडणार नाही. मी तुमची मदत करेन. सांग बाबा, मी तुला सोडणार नाही. नको, हे नको. नको, हे नको. अरे विचार कर, लवकर विचार कर. तो वाघ जंगलातच फिरतोय आणि ती म्हातारी जंगलातूनच जाणार आहे. हो, जरा विचार करू द्या. आता काहीतरी जादूच करावी लागेल. हा, जादू. जादू? आपण जादूगाराला बोलूया. तो काय करणार? अरे काहीतरी करेल. जादूगारा, हे जादूगारा, जादूगारा, हे जादूगारा. ही आहे जादूगर सिंबा, करतो सगळ्यांना अचंबा. हा कोण? इथून कसा आला? ही आहे जादूगर सिंबा, करतो सगळ्यांना अचंबा. हे घ्या लेखक माशे, अभिनंदन. हे घे ठाणेपट्टीचा वास घ्यायचा. फुलांचा वास तर एकदम उत्तम आहे. हे घे ठाणेपट्टीचा. काहीच नाही आहे या पिशवीत. आब्राकडाब्रा, धुनी, छू. पण इथून मी काय करणार? हे पण बरोबर आहे. आब्राकडाब्रा, धुनी, छू. आब्राकडाब्रा, धुनी, छू. हे घे. हे घे ठाणेपट्टीचा खाऊ घे. खाऊ कुठे आहे? अरे ते पण आहे. आब्राकडाब्रा, आब्राकडाब्रा, गिली गिली छू. लाडू. लाडू. घ्या घ्या लेखक माशे. मला लाडू का घेताय?
ठीक आहे. आब्राकाडाब्रा गिली गिली छू. काय केले? दिसत तर नाहीये म्हातारी. वाघ मारण्याच्या आधी मीच त्या म्हातारीला मारून टाकलं. मारून टाकलं? अरे गोष्टच संपवली. वाघाचा काम यानेच करून टाकलं. अरे जिवंत कर तिला. आब्राकाडाब्रा गिली गिली छू. आता काय केले? म्हातारी जिवंत झाली आणि परत जंगलात निघालीये. अरे थांबव तिला. आब्राकाडाब्रा गिली गिली छू. आता नक्की काय केलाय? म्हातारीला मी दगड बनवलं. गड बनवलंय. साधूबाईला तुझं काम झालंय आता. जेव्हा परत बोलवेल तेव्हा नक्की ये. ठीक आहे लेखक माशे, जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी नक्की येईन. मी आहे जादूगर सिम्बा, करतो सगळ्यांना अचंबा. चल शाळ्या पंडिता बघू कुठे आहे तो दगड. चल लवकर. इतर भोपळ्याची म्हातारी. हो हो, वाघनईला शोधत होता ना? चला वाघोबाला सांगूया. वाघोबा, ए वाघोबा, म्हातारी सापडली रे. वाघोबा, या म्हातारीचं काय झालंय? नक्कीच त्या लेखक आणि शाने पंडिताचं काम असेल. वाघोबा, आता तू काही राजा होणार नाही. अशक्य. राजा तर मी होऊनच राहील. लहानगोबा, मूर्ख पंडिताला बोलवा. मूर्ख पंडिता! आलो आलो. बोला वाघोबा, काय करू? त्या म्हातारीचं काय झालंय बघ. हिला जादूने दगड केले आहे. वाटलंच तर शहाण्या पंडिताचं काम असेल. नाही, हे शहाण्या पंडिताचे काम नाही. हे त्या जादूगाराने केले आहे. मी जादूगर सिम्बा, करतो सगळ्यांना अचंबा. हे त्याने केले आहे. तू हिला जिवंत करू शकतोस का? माझी शक्ती अर्धी आहे, पण करतो मी प्रयत्न. आता जर का परत मूर्ख बनवलंस ना तर म्हातारीच्या आधी तुलाच फाडून टाकेल. नाही नाही, करतो मी प्रयत्न. ओम भग भुगे अग्नि भागोत्री पद्मासे ओम फट स्वाहा. मला फसवतेस काय? आता तर तुझी गोष्ट संपवूनच टाकतो. हे 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 असे कसं खाशील? लेकीकडे जाते, दूध पेटी खाते, सासूर होते, मग मला खा. मूर्ख पंडिता, हे तू काय केलंस? काहीतरी चुकले वाटतं. काहीतरी नाही, सगळं चुकले. लढ बाबा, बघा काय बसलंय. धर तिला टाक पडून. हे 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 असं कसं खाशील? हे मी निघाली जंगलातून. हिम्मत असेल ना तर मला आडून दाखवा. मूर्ख पंडिता, लवकर काहीतरी कर, नाहीतर वाघ म्हातारी म्हणून तिच्या लेकीकडे जाईल. हो हो, करतो मी प्रयत्न. ओम भग भुगे भगिनी भागोत्री पद्मासे ओम फट स्वाहा. वाघोबा, आम्हाला मुळीच गाजर दाखवू नको. लढ बाबा, बघत काय बसलाय. धर त्या म्हातारीला आणि टाक पाडून. एका गोष्टीत तर माझ्या पाठीवरती एक झाडाचं पान पडतं आणि मी आभाळ पडलं. अरे रे 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 वाघोबा, हे काय करून ठेवलंय स्वतःचं? माझी गोष्ट संपवण्याच्या नादात तू तर स्वतःचीच गोष्ट संपवली रे. आता तर वाघाचा कातड पांघरून बसलेला ससा झालाय. ससा ससा हा ससा नी कापूस जसा त्याने कासवाशी पैज लावली. जा आता वाघोबा, सॉरी ससा, त्या कासवासोबत रेस लावायला. मी निघाले माझ्या जंगलातून लेकीकडे. म्हातारे, वाघाच्या शेपटीवर पाय दिलाय, मी तुला सोडणार नाही. काय केलंस? परत काहीतरी चुकले. करतो मी प्रयत्न.
तुझ्या गोष्टीत बदल नकोय. नकोय का? हवाय ना? मग यापुढे ही माकडं तुला तुझ्या टोप्यावरच देणार नाही. गोष्ट कशी होईल? ते आम्हाला नाही माहिती. त्या लेखकाला विचार. आम्हाला आमच्या गोष्टीत बदल हवाय. तुलाही तुझ्या गोष्टीत बदल करून घ्यावाच लागेल. आम्ही काय मूर्ख आहोत का? आम्ही तुमचे वंशज आहोत. चला आता निघ इकडून. त्या टोप्या ठेव. लेखक महाशय वाचवा. माझ्या गोष्टी का झाल्या? लेखक महाशय वाचवा. माकडांनो, तुमच्या गोष्टीत बदल केलाय. आता त्याला त्याच्या डोक्यावर देऊच नका. काय रे, परत आबाळ पडलं का? नाही अभय तर तुझ्यावर पडणार आहे. काय? हो, तो राजा सिंह शोधतोय तुला. तो राजा सिंह आणि मी वाघोबा. तू अजून राजा कुठे झालायस? तो राजा सिंह येतोय ते आधी बघ. सशा, तू तुझ्या पानावर जा आणि तुझी गोष्ट हुशार ससा ही पूर्ण कर. पण सगळे पानं तर इकडे तिकडे झालेत. कुठल्याही पानावर जा, पण तुझी गोष्ट पूर्ण कर. हो, पण तू त्या म्हातारीला आधी शोध आणि इतर गोष्टीत वेळ वाया घालू नकोस.
जलदेवीने 2 सिंह बक्षीस म्हणून दिले आहेत. वाघोबा, मी माझी घोषणा पूर्ण केली. आता या 3 सिंहांचं काय करायचं ते तूच बघ. वाघोबा, आता तू राजा कधीच होऊ शकत नाही. दाढीवाले वाघोबा! शान्या पंडिता, काय करतोय? कुठे चाललोय? काही कळत नाहीये रे. अरे झोपायला लागला. तो वाघ दिसत नाहीये, ती म्हातारी सापडत नाहीये. काय करतोय काय माहित. अरे परत सुटतोय. आता असं वाटतं की गोष्टी लिहिणंच बंद करावं. असं कसं चालेल? मुलांना बोध कुठून मिळेल? अरे पण हे प्राणी बघ ना, बदल करून हवाय. अरे मरी बघ. अरे तिकडून येते. अगं थांब. कुठे चाललीये? मी दूध घेऊन चालली आहे. उंदीर
इथेच थांब. तो वाघ शोधतोय तुला. त्याला कोणत्याही परिस्थितीत जंगलाचा राजा व्हायचंय. आवडते का मी त्या वाघोबाला? मी तर निघाली माझी जंगलातून माझ्या लेकीकडे जायला. अरे ऐका, तुम्ही तुमचंच बघून घ्या. अरे शाळा पंडिता बघत क्या बसलास? काहीतरी कर. काहीतरी करतोच होता मी. अगोरेन भ्या, अगोरेन भ्या. शाळा पंडिता काय केलं? मी तिला बेशुद्ध केले आहे. बेशुद्ध केलं? पण आता इथे लेकीकडे कसं पोहोचवायचं? गोष्ट कशी पूर्ण होईल? ते तुम्ही बघा. गणित ज्ञान गणित ज्ञान. हा गोली. थांब मी गोली आणतो थांब. याला काय झालं? शाळे पंडिता हे बघ मी गोली आणली. अरे मदत कर. अरे इकडे ये. मदत हा करतोच मी मदत. अरे ये लवकर. ए बघत काय? लांडगोबा ही म्हातारी कुठे असेल? हीच त्या लेखकांनी शाने पंडितांनी लपून ठेवली आहे. लपून किती वेळ लपवणार? शेवटी गोष्ट तर पूर्ण करावीच लागेल ना. चल चल शाळा पंडिता लवकर चल. वाघोबा वाघोबा सापडली का म्हातारी? मला माहितीये तुम्हीच लपून ठेवलंय तिला. आम्ही कशाला लपू? हो वाघोबा आम्ही कशाला लपू? तुला गोष्टीत बदल हवाय आणि तिला नकोय. आणि तूच तर सगळे पानं इकडे तिकडे केले. तेच आम्ही नीट करतोय. आम्ही कशाला तिला कोणीच लपू? काय? चल चल शाळा पंडिता लवकर चल. चल, चल. लांडगोबा नक्कीच दाल में कुछ काला है. हे काय? वाघोबा? अरे माझ्या गोष्टीत काय होतंय? कधी सिंह होतोय, कधी वाघ. मी काय करू? त्या गोणीत काय घेऊन चाललाय? या खोलीत लाकडं आहेत. मी दुसऱ्या जंगलात गेलो होतो लाकूड तोडायला आणि त्या जंगलात मला जलदेवी भेटली आणि त्या जलदेवीने मला 3 सिंह पक्षी साथ दिले. चला आता निघ इकडून. पण ती म्हातारी दिसली ना तर मला सांग. हो हो नक्की सांगेन. वाघोबा दाल ने कुछ खाला नहीं, पूरी की पूरी दाल ही खाली है. हा, हळू 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 शाळा पंडिता. हा शाळा पंडिता जिवंत करीला. ओम ह्रीं स्वाहा. लेकीकडे जाते, तूप रोटी खाते. आजीबाई आठवतंय का सगळं? हो हो मला काय दाट भरली, सगळं आठवतंय. हा आपण आलोय लेकीकडे. आजीबाई ह्या वेळेस तू भोपळ्यातून नको जाऊस. अरे असं कसं? नाही नाही मी तर माझ्या भोपळ्यातूनच जाणार. अगं तो वाघ म्हणालाय की तो तुझा भोपळा फोडेल. तू ह्या वेळेस भोपळ्यातून नको जाऊस. अरे मग भोपळ्यातून नाही गेली तर कशातून जाणार मी? तू बसने जा. बस? काही काय लेखक मासे, या जंगलात बस कशी येणार? अगं आजीबाई काळ बदललाय. आता लोक पिकनिक साठी जंगलात येतात. म्हणून तू ह्या वेळेस बसने जा. बरं बरं ह्या वेळेस मी बसने जाईल. पण हा पुढच्या वेळेस मला माझा भोपळा
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. शेकडो वर्ष जुन्या आपल्या ह्या गोष्टी आणि त्या गोष्टीतले वाघ, दांडगे, सिंह हे सर्व बोलायला लागले. पण आपल्या गोष्टी न वाचणारी ही मुलं अबोल झाली. वाघोबा वाघोबा म्हणून ह्यांनी तुझ्यावरती प्रेम केलं. तुझ्या हट्टापायी मी वर्षानुवर्ष भोपळ्यातून जाणारी म्हातारी आज या बसने निघाली. बरं, ह्या जंगलात बस आली. हळूहळू हे जंगल नष्ट होत जाणार आणि तशा आपल्या गोष्टीही नष्ट होतील. तू जर या गोष्टीत बदल केलास तर ह्या लहान लहान मुलांना बोध मिळणार कसा? ते शिकतील कसे? आपल्या गोष्टी ऐकूनच हे लहान लहान मुलं गोड झोपायची. पण आत्ताची मुलं झोपली आहेत गोष्टींपासून दूर. पण एक दिवस नक्की येणार ज्या दिवशी लहान लहान मुलं आमच्या गोष्टी ऐकून, आमच्या गोष्टी वाचून त्यांना खऱ्या अर्थाने जाग येईल. आणि त्या दिवसापर्यंत आपल्याला आपल्या या गोष्टी टिकवाव्या लागतील, जगवाव्या लागतील. म्हणून तूच ठरव ना बाबा, तुला गोष्टीत बदल हवाय की नकोय. हो म्हातारे, पण ही आजकालची मुलं आपल्या गोष्टी वाचतच नाही. आपल्या गोष्टींकडे ढुंकळही पाहत नाही. विसरली आहेत मुलं आपल्याला. ही झेंजीच्या काळातली मुलं आहेत. यांना आपल्या गोष्टींची काही घेणे देणे नाही. माझं फक्त एकच म्हणणं आहे, जर का ही मुलं आपली गोष्ट वाचणार असतील तर मी तयार आहे माझ्या गोष्टी जशा आहेत तशा ठेवायला. मग जंगलाचा राजा सिंह राहिला तरी मला चालेल. ही मुलं मला मूर्ख म्हटली तरी मला चालेल. पण ह्या मुलांनी जर का मला प्रॉमिस केलं आम्ही तुमच्या गोष्टी वाचू तरच मी तयार आहे. बरोबर आहे वाघोबा तुझं. ही आताची मुलं आपल्या गोष्टी वाचतच नाही, पुस्तकच वाचत नाही. काय मुलांनो, प्रॉमिस करताय ना तुम्ही सगळे की तुम्ही आमचे पुस्तक वाचाल, आमच्या गोष्टी ऐकाल? करताय ना प्रॉमिस? काय मुलांनो, करताय ना? माझं मन एकदम भारावून गेलंय. तुमच्या ह्या मोर्चामुळे मला एक नवीन गोष्ट मिळाली आणि त्या गोष्टीचं नाव आहे चल ग बशी. चला आता या जंगलात बस आलीच आहे तर जंगल सफारी करूया. चला.